आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे स्पष्टपणे आमचे फोटो दिसत आहेत। यांनी थेट आता मोठा निर्णय जाहीर करत ऐन भाषणामध्ये मोठा शब्द शिंदे साहेब यांनी दिलेला आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुमची चिंता मिटली असून मला माहिती तुम्हाला चिंता होती ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, त्यासोबत सप्टेंबरचा मिळणार का? तर होय लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तातडीचे आदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। 20 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटप होणार आहे। कोणत्या 20 जिल्ह्यात आता हप्त्याचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत त्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत। तर आता सर्व काही आपण जिल्ह्यांची नावे पण पुढे सांगणार आहोत। तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळेल। व प्रत्येकाने एक छोटंसंच काम करायचं आहे, तुमचा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार आहे ती माहिती आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू। तर चला पाहूयात। तर बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। आपण कालच सांगितलं होतं लाडक्या बहिणीसाठी सरकार आता थेट निर्णय घेत आहे। आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट मुंबईतून हप्ता वाटपाची सुरुवात होणार असून मुंबईतून आता सरकारने निर्णय घेतलेला आहे। 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींचे प्रतीक्षा संपलेल्या असून आज अखेर मोठा निर्णय घेतलेला आहे। आज दुपारी जे आहे ते सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 वाजताच आता निर्णय जाहीर केला व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप लवकरात लवकर करा। तसेच अधिकाऱ्यांना आदेश देताच अधिकारी कामाला लागले व आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 तर सप्टेंबरचे 1500 टोटल 3000 रुपये आता वाटपाला मान्यता मिळालेली आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे, कारण एकतर हप्त्याला उशीर झाला, मग बहिणी नाराज झाल्या, मग सरकारला लगेच कळालं बहिणी नाराज झालेल्या आहेत, मग ती नाराजी दूर करण्यासाठी बैठकीमध्ये एकनाथ शिंदे काय म्हटले तर लगेच ऑगस्टचा हप्ता तर देऊ, मात्र त्यासोबत सप्टेंबरचे पण 1500 देऊन टाकू, म्हणजे बहिणीला जास्त चिंता करायची गरज नाहीये व ज्या बहिणी नाराज झाल्या त्यांची नाराजी दूर होईल। मग त्यावेळेस काय झालं तर एकनाथ शिंदेंनी लगेच 2 हप्ते जाहीर करत 3000 रुपये सोडण्यात येणार असल्याची माहिती डायरेक्ट सांगितली व अधिकाऱ्यांना सूचना देत सांगितलं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 ऑगस्टचे टाका, लगेच सप्टेंबरचे 1500 रुपये देऊन टाकण्याचे आदेश त्यांनी दिले। तर आता 20 जिल्ह्यामध्ये हे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर आता कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे मिळून जाणार आहेत। तर चला आता लाडकी बहीण योजनेच्या याद्या आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार परफेक्टपणे इथे माहिती आलेला आहे। डायरेक्ट फडणवीस शिंदे यांनी मुंबईत जाऊन निर्णय घेतला। भाषणामध्ये डायरेक्ट सांगितलं की आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींना वाटप करा म्हणून सांगितलं आहे व यामध्ये अधिकाऱ्यांजवळ आता वाटपासाठी 20 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे। म्हणजे आता जे काही सरकारी कर्मचारी असतात, जे काही डीबीटी प्रक्रिया सुरू करून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे देत असतात, त्यांच्याकडे सरकारने 20 जिल्ह्यांची नावे यादी पाठवलेली असून आता त्या 20 जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्पष्टपणे जाहीर झालेली आहे। आता तुम्हाला 20 जिल्ह्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व सरकारने सांगितलं की आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी जर एक काम केलं असेल तरच त्यांना 2 हप्ते द्या, अन्यथा फक्त ऑगस्टचा एकच हप्ता द्या असं सांगितलं आहे। म्हणजेच आता तुम्हाला जर 2 हप्ते पाहिजे असतील, ऑगस्टचे 1500 सप्टेंबरचे 1500 टोटल 3000 रुपये जर पाहिजे असतील तर मग तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम केलं तरच तुम्हाला 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। मग ते कोणतं काम आहे पुढे सांगतो, म्हणजेच की डायरेक्ट तुम्हाला 100% ऑगस्ट व सप्टेंबरच्या हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। मग 1500 मिळायचे नाहीत, डायरेक्ट 2 हप्ते तुम्हाला मिळून जाणार आहेत। मग 2 हप्ते पाहिजे असतील तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारने कोणतं काम करायला सांगितलंय ते तुम्हाला सांगतो, ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर 2 हप्त्याचे 3000 रुपये हे तुम्हाला मिळणार आहे। तर चला आता जिल्ह्यांच्या याद्या बघूयात, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आपण पाहू। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघा
जालना जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 113 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. म्हणजे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये असे सर्व बहिणींना पैसे वाटप केले जाणार आहेत. आता या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या अधिक लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आताही वाटप केले जाणार आहेत. म्हणजे टोटल रक्कम ही आता 3,000 रुपये 2 हप्त्याची वाटपाचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेले आहेत. यांनी दिलेल्या माहितीनुसार टोटल 3,000 रुपयांची रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे. सर्वात आधी ऑगस्टचे जमा होतील व तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील असं लक्ष देण्यासाठी सांगितलं आहे. आता तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500, त्यामध्ये पुढे असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. दुसरा मेसेज असाच येईल व त्यामध्ये पण 1,500 असेल. हे 2 मेसेज असतील. यामध्ये पहिला मेसेज ऑगस्टच्या हप्त्याचा, दुसरा मेसेज सप्टेंबरच्या हप्त्याचा. टोटल हे 3,000 रुपये जमा झाल्याचं मोबाईलवरती कळणार आहे. हे जर 3,000 रुपये जमा झाल्याचं दिसलं की तुम्ही लगेच काय करा, बँकेत जाऊन हे पैसे काढू शकता. लगेच बँकेतून तुम्ही डायरेक्ट 3,000 रुपये हप्ता काढून आणू शकता. तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज नाहीये. जालना जिल्हा देखील 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला, पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत लगेच आपण यादी बघूया. तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष देऊन बघू शकता. स्पष्टपणे माहिती या ठिकाणी सविस्तर आलेली असून पुढचा जिल्हा हा नांदेड जिल्हा आहे. तर नांदेड जिल्ह्यातील आता 1,60,000 बहिणी प्रतीक्षामध्ये बघायला मिळत आहेत. यापेक्षा अधिक बहिणीला आता हप्ता मिळणारच आहे. मात्र आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये सोडण्यात येणार आहेत. आता सरकारने सांगितलेलं जर काम पूर्ण केलं तर सप्टेंबरचा हप्ता लगेच ऑगस्टच्या हप्त्यासोबत मिळेल, अन्यथा खूप उशिरा मिळू शकतो. मग सोबत 2 हप्ते पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. म्हणजे सर्व महाराष्ट्रातील बहिणींना सोबत 2 हप्त्याची किती रुपये, तर 3,000 रुपये हे मिळणार आहे. तर बघू शकता आता नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार असून यामध्ये डीबीटीला आम्ही सुरुवात करत आहोत असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण होताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये दोन्ही हप्त्याचे जमा होणार आहेत. डायरेक्ट मुंबई या ठिकाणाहून लाडक्या बहिणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत व निर्णय घेता सर्व बहिणींनी आनंदाने जे आहे ती मोठ्या प्रमाणात सरकारला आता मोठ्या प्रमाणामध्ये सांगू लागल्या, धन्यवाद, आभारी आहोत असं देखील बहिणींनी सांगितलं आहे. कारण की आता डायरेक्ट सरकारने 3,000 रुपये देण्याचा निर्णय आत्ताच जाहीर केलेला आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत. तर चला, आता पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यास परवानगी दिलेली आहे, पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँकेत हप्ता येत आहे ते देखील पाहूयात. व त्यापूर्वी एक आनंदाची बातमी आहे. किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत ती देखील माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर चला, आता लगेच पाहूयात. तर इकडे बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे, टाइम वेळ सांगण्यात आलेला आहे व 20 जिल्ह्यात व किती वाजता पैसे जमा होणार ते पण सांगितलं. इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो बघू शकता, एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचा हप्ता जाहीर करताना मोठ्या प्रमाणामध्ये माहिती दिली व हप्ता जाहीर झाला व फुलांचा वर्षाव झाल्याचं बघायला मिळालं. जसं इकडे एकनाथ शिंदे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता जाहीर केला, लगेच त्यांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव बघायला मिळाला. इकडे बघू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये वरून फुले पडतानाचं बघायला मिळालं. ऐन भाषणामध्ये लाडक्या बहिणींनी सरकारचे आभार मानले आहेत. कारण की डायरेक्ट 3,000 रुपये सरकारने जाहीर करत माता भगिनींना चांगला दिलासा दिलेला आहे. तर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी हप्ता जाहीर करताना मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता, आता अखेर निर्णय झालेला आहे. आता कुणालाही कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर आता यामध्ये पुढचे 20 जिल्हे सरकारने पाठवले आहेत. कोणते 20 जिल्हे आहेत व यादीमध्ये कोणत्या 20 जिल्ह्याची नावे सरकारने लिहून पाठवली आहेत ती यादी आता तुम्हाला दाखवतो. आता तुमचा जिल्हा आहे का नाही लगेच बघण्यासाठी व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता, आता पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे, तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे 143 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. ही सर्व रक्कम आता रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणालाही आता काळजी व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नसून लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळू शकतो. तर आता इकडे बघा, 143 कोटी रुपये आता पूर्णपणे लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे
त्यामुळे आता कोणीही काळजी व कसली आता चिंता करत बसू नका, कारण की आता सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय जाहीर करत तुम्हाला आता चांगला दिलासा दिलेला आहे। पूर्णपणे 143 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी सर्व आता खुश झालेल्या असून सर्वांना एक मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर यामध्ये बघू शकता अजून पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत व 7 बँकांची नावे आलेली असून या 7 बँकांपैकी कोणत्या एका बँकामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पैसे हे 100% मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही आता कसली काळजी व चिंता करत बसू नका, तुमच्यासाठी पूर्ण निर्णय सरकारने आता जाहीर करत तुम्हाला एक चांगला दिलासा दिलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर त्या देखील याद्या आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे या ठिकाणी बघा थोडा उशीर झाला हप्त्याला, पण आता बहिणींनो खुश आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही होऊ शकता, कारण की ते काय सांगितलंय बघा, थोडा उशीर हप्त्याला झाला पण बहिणींनो खुश तर तुम्ही झालात, कारण की आता 2 हप्ते सरकारने देत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकारने सांगितलं की काळजी करू नका, पैसे सर्वांना मिळतील, जरी तुम्हाला आता मागे पुढे झालं म्हणजे एखाद्या दिवसाचा उशीर होईल, कारण आता पैसे वाटप तर सुरू होत आहे, पण एखाद्या दिवसाचा काहींना हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो, पण काळजी करू नका, कारण सरकार टप्प्याटप्प्यात पैसे देत आहे। आता पहिला टप्पा 20 जिल्ह्यात आहे व लाडक्या बहिणींनो सरकारने स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार 68 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत। पण या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं नाव येईल त्यांना डायरेक्ट 3000 रुपये 2 हप्त्याची रक्कम मिळणार आहे। या जर 68 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं तर डायरेक्ट 3000 रुपये दोन्ही हप्त्याचे पैसे हे 100% तुम्हाला मिळतील। मग या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळतील। जर तुमचं नाव या यादीत आलं नाही तर फक्त ऑगस्टच्या हप्त्याचेच 1500 तुम्हाला मिळू शकतात। मग आता दोन्ही हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ आता तुम्हाला शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची नावे व आता कोणतं काम करावं लागेल जेणेकरून 2 हप्त्याचे डायरेक्ट 3000 रुपये आपल्या बँक खात्यात येतील व आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे जमा होत आहेत तर चला तारीख वेळ यादीमध्ये सांगितलेलं आहे, ती यादी काय आहे व यादीत काय लिहिलेलं आहे ती वाचून दाखवतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी यादी आलेली असून इकडे बघा आलेल्या माहितीनुसार 4 विभागात पैसे वाटप आता सुरू होत आहे। अखेर आता मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू होत असल्यामुळे सरकारने आता आदेश दिलेले आहेत। डीबीटी प्रक्रिया सुरू झाली, आता डायरेक्ट पैसे खात्यामध्ये दिसणार आहेत। त्यामुळे कोणीही काळजी व चिंता करत बसू नका, थेट रक्कम लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे। पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीची चिंता मिटलेली आहे। मोठा निर्णय जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट हप्ता येत आहे व आता 3000 रुपये कोणत्या बहिणीला मिळणार, कोण पात्र ठरणार आहे या ठिकाणी माहिती आलेली असून आता सरकारने यादीमध्ये ही माहिती लिहिलेली आहे। सरकारने दिलेली माहिती आता नक्की बघा, ही माहिती तुम्हाला वाचून दाखवतो। यामध्ये काय काय सांगितलं आहे तर 20 जिल्ह्यांची नावे सांगितलीत, 7 बँकेत जे पैसे जमा होणार आहेत त्या 7 बँकेची नावे सांगितलीत व किती वाजता हप्ता जमा होणार आहे व कोणती फिक्स तारीख आहे की 3000 रुपये मिळणार आहेत ते देखील या यादीमध्ये सांगितलेलं आहे। तर चला आता ही यादी तुम्हाला वाचून दाखवतो। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा फायदा होईल, तुम्हाला 3000 रुपये अधिक रक्कम ही 100% मिळून जाईल। तर चला पाहूयात। तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर यादीमध्ये लिहिलेलं आहे आता पात्र कोण तर या ठिकाणी बघा महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे। जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात आता 3000 रुपये 2 हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाहीये। दुसरं म्हणजे इकडे बघा किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण ते कमाल वय 60 वर्ष पूर्ण असावं। तुमचं वय 21 वर्षाच्या पुढे असलं पाहिजे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। 21 वर्षाच्या पुढे जर वय असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊन जाईल व 60 वर्षाच्या आत तुमचं वय असणं गरजेचं आहे। तर तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर इकडे बघा अजून कोणाला 3000 रुपये हप्ता मिळणार तर कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं। जर तुमचं उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखांच्या आत असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आता
कोणत्याही क्षणी ऑगस्टचे 1,500, सप्टेंबरचे 1,500, टोटल 3,000 रुपये आता मिळणार आहेत. त्यामुळे कसलीही काळजी तुम्हाला करायची नाहीये, चिंता करायची नाहीये. तर चला आता पहिल्या आधीच नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. म्हणजे सर्वात आधी डायरेक्ट 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. मग इतर जास्त काही कामे करण्याची गरज पडणार नाहीये. डायरेक्ट कोणत्या क्षणी हप्ता येऊन जाईल व कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे, पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील आता बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा यवतमाळ आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील पैसे येणार असून पूर्ण रक्कम ही आता वाटप होणार आहे. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्याची आता 3,000 रुपये येण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका. सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता पूर्णपणे पैसे 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना, माता भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. या ठिकाणी आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे. इकडे बघा 20 जिल्ह्यात अखेर डीबीटी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. डीबीटी प्रक्रिया 20 जिल्ह्यात सुरू झाल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. डायरेक्ट पैसे वाटप करण्याचे आदेश आता मिळालेले असून आता तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी 2 हप्त्याचे पैसे जमा होतील. मेसेजकडे लक्ष द्या, कारण मेसेजमध्ये लगेच दिसणार आहे. जसे पैसे येतील तसे तुम्ही बँकेत जाऊन टोटल पैसे काढून आणा. तुम्हाला काळजी व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहे. हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता म्हणावं लागेल. तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे 3 जिल्हे कोणते आहेत एका मिनिटात सांगतो व आता किती वाजता पैसे वाटप सुरू होत आहे लगेच बघूयात. तर इकडे बघा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात देखील पैसे आता वाटप सुरू होत आहेत. त्यानंतरचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे अकोला. अकोला जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण राहणार नाहीये. पूर्णपणे पैसे येऊन जाणार आहेत. त्यामुळे कोणीही चिंता करत बसू नका. डायरेक्ट सरकारने आता निर्णय जाहीर करत बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे पैसे वाटप होणार आहे. तो पहिल्या आधीच नवीनसाठी आधार कार्ड लिंक करा, जेणेकरून जसा हप्ता वाटप होईल तसा सर्वात आधी तुम्हाला मिळेल व जास्त दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर रोजची रोज अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल. तर लाडक्या बहिणींनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.